विश्व शांतीचा संकल्प घेत आज बेळगावमध्ये एक अद्भुत धार्मिक विक्रम साकार झाला आहे। एकाच वेळी राज्याच्या विविध भागात पार पडलेल्या जिन नामार्चना कार्यक्रमामध्ये हजारो भक्तांनी सहभाग घेत भक्तीची पराकाष्ठा गाठली। विश्व शांती युवा सेवा समिती बेंगळूर आणि जैन युवा संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील धर्मनाथ भवन येथे आज श्री जिन नामार्चना हा जागतिक विक्रमाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात सुमारे 850हून अधिक श्रावक श्राविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला। कर्नाटकातील 27 जिल्ह्यात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या भव्य उपक्रमात देशभरातून अंदाजे 15 ते 20 हजार भाविक सहभागी होत असून या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे भक्तांच्या सहभागाच्या बाबतीत बेळगाव जिल्ह्याने देशात 3रा क्रमांक मिळवला आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन करून बोलताना माजी आमदार संजय पाटील तसेच जैन युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिन नामाचे महत्त्व आणि विश्व शांतीसाठी सुरू असलेल्या होम हवन उपक्रमांची माहिती दिली। ಎಲ್ಲರಿಗೂ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ। ಇವತ್ತಿನ ಒಂದು ವಿಶೇಷ ಈ ವಿಧಾನದ ವಿಶೇಷತೆ ಏನಂದ್ರೆ ವಿಶ್ವ ಶಾಂತಿ ಸೇವಾ ಸಮಿತಿ ಬೆಂಗಳೂರು ಹಾಗೂ ಜೈನ್ ಯುವ ಸಂಘಟನಾ ಬೆಳಗಾವಿ ಇವರ ಸಂಯುಕ್ತ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಸಹಸ್ರ ಜಿನನಾಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದೀವಿ। ಈ ಸಹಸ್ರ ಜಿನನಾಮದ ಮಹತ್ವ ಅಂದ್ರೆ ವಿಶ್ವ ಶಾಂತಿಗೋಸ್ಕರ ಒಂದು ಹೋಮ ಹವನ ವಿಧಾನವನ್ನು ಮಾಡೋದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ। ಇವತ್ತು ಸುಮಾರು ದೇಶಾದ್ಯಂತ 27ರಿಂದ 28 ಕಡೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಟ್ ಎ ಟೈಮ್ ಗಿನ್ನಿಸ್ ಬುಕ್ ಆಫ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಒಳಗ ನೊಂದು ಮಾಡೋ ಸಂಬಂಧ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದರು। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಾ ಬೆಳಗಾವಿ ಸಿಟಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಜನ ಸುಮಾರು 800ರಿಂದ 900 ಜನ ಇವತ್ತು ಧರ್ಮನಾಥ್ ಭವನದೊಳಗ ನಾವು ಈ ಒಂದು ಜಿನ ಸಹಸ್ರನಾಮ ಅರ್ಚನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದೀವಿ। ಬಹಳ ಸಂತೋಷ ಅಂದ್ರ ಇಡೀ ರಾಜ್ಯದೊಳಗ ನಾವು 3ನೇ ಸ್ಥಾನದೊಳಗೆ ಬೆಳಗಾವದವರು, 1ನೇ ಸ್ಥಾನ ಬೆಂಗಳೂರೊಳಗ ಒಂದು 10,000 ಜನ ಬೆಳಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। 2ನೇದ್ದು ಹಳಂಗಿಳಿ ಕುಲರತ್ನ ಭೂಷಣ್ ಮಹಾರಾಜರ ಒಂದು ಆಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು 3,000 ಜನ, ನಾವು 1,000 ಜನರೊಳಗೂ ರೀಚ್ ಆಗಿದ್ವಿ। ಇದೇ ತರ ಸುಮಾರು 15ರಿಂದ 20,000 ಜನ ಎಟ್ ಎ ಟೈಮ್ ಒನ್ ಟೈಮ್ ಅರ್ಚನಾ ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ। ಇದಕ್ಕೆ ಭಾಗವಹಿಸಿದಂತವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನೋಡಕ್ ಬಂದವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಂಥವು ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಆಶೆ ಭಾವನೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ನಾನು ಒಂದೆರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ। अभय अवलक्की, बेळगावी। यावेळी बोलताना अभय अवलक्की यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात शांतता व एकोपा निर्माण होतो अशी आशा व्यक्त केली। शांतीसाठी जैन समाजाने हा भव्य उपक्रम हाती घेतला असून त्यामध्ये सुमारे 15 ते 20 हजार जैन बांधव सहभागी होत असल्याची माहिती पुष्पक हनुमन्नावर यांनी KMM मराठीशी बोलताना दिली। सर्वांना मनपूर्वक जय जिनेंद्र। विश्व शांतीसाठी एक मोठा उपक्रम जैन समाजाने आज हाती घेतलेला आहे। कर्नाटक राज्यामध्ये एकाच वेळी विविध ठिकाणी सुमार एक 15 ते 18 हजार बंधू आणि भगिनी आज एक मोठं विधान पूजा अर्चना विश्व शांतीसाठी हाती घेतलेले आहेत। विश्व सेवा समिती बेंगलोर आणि बेळगावमध्ये जैन सेवा संघटना ह्यांच्या वतीने एक मोठा उपक्रम आज हाती घेऊन विश्व शांतीसाठी प्रार्थना करण्याचे कार्यक्रम इथं घेतलेला आहे। कर्नाटक राज्यामध्ये प्रत्येक तालुका ठिकाणी विविधकडे हे कार्यक्रम चालू आहे। बेंगळूरमध्ये एकाच वेळी एका ठिकाणी 10,000 लोक, हळिंगलीमध्ये 3,000 आणि आपल्या बेळगावमध्ये धर्मनाथ भवनमध्ये 900 लोक एका ठिकाणी एका वेळी येऊन एक मोठं पूजा एक संकल्प विश्व शांतीसाठी घेऊन हे पूजा अर्चना चालू आहे। सहभाग झालेले सगळे बंधू भगिनी असू देत आणि जैन युवा संघटनाचा मी अभिनंदन व्यक्त करतो। जय जिनेंद्र। कृष्णा कांबळे, KMM मराठी, बेळगाव।